जर तुम्ही खाजगी किंवा सरकारी नोकरी करत असाल आणि दर महिन्याला तुमच्या पगारातून पी एफ कापला जात असेल, तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण ई पी एफ ओच्या नव्या नियमाबाबत सध्या मोठी चर्चा सुरू आहे आणि सोशल मीडियावर अनेक प्रकारचे दावे केले जात आहेत. अनेक कर्मचाऱ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, आता पी एफ मध्ये फक्त 1800 जमा होणार का? यामुळे भविष्यात मिळणारी पेन्शन कमी होणार का? आणि हातात जास्त पगार मिळाला तरी त्याचा निवृत्तीच्या बचतीवर काय परिणाम होईल? या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. नेमका नियम काय आहे, कोणत्या कर्मचाऱ्यांवर त्याचा परिणाम होऊ शकतो आणि कोणाला घाबरण्याची अजिबात गरज नाही, हे सर्व आपण टप्प्याटप्प्याने जाणून घेऊया. त्यामुळे जास्त विचार करू नका. आज आपण काही गोंधळ दूर करणार आहोत. आज आपण ते सोप्या शब्दात समजून घेण्याचा प्रयत्न करू. हे नवीन नियम नेमके काय सांगतात आणि त्यांच्या तुमच्या खिशावर व भविष्यातील पेन्शनवर काय परिणाम होऊ शकतो? सर्वप्रथम ईपीएफओने पी एफ योगदानाच्या दरात काही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत का, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. सर्वात आधी एक गोष्ट स्पष्ट करून घेऊया. सोशल मीडियावर अनेक ठिकाणी असा दावा केला जात आहे की आता प्रत्येक कर्मचाऱ्याच्या पी एफ मध्ये फक्त 1800 जमा होणार. पण हे पूर्णपणे बरोबर नाही, कारण प्रत्येक कंपनीची पी एफ पॉलिसी वेगळी असू शकते. काही कंपन्या आजही 15,000 पेक्षा जास्त बेसिक पगारावर पी एफ भरतात. त्यामुळे हा नियम समजून न घेता घाबरण्याची गरज नाही. कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. पूर्वीप्रमाणेच कर्मचारी आणि कंपनी दोघांनीही समान मूळ वेतन मिळते. हे योगदान वेतन आणि महागाई भत्त्याच्या डीए 12% असेल. पण नवीन नियमानुसार हे स्पष्ट होते की केवळ 15,000च्या वैधानिक वेतन मर्यादेवर 12% म्हणजेच 1800 पर्यंतचे योगदान देता येते. हे प्रमाण अनिवार्य असेल. जर कर्मचाऱ्यांच्या कंपनीने यापेक्षा जास्त रक्कम जमा केली तर आता त्यांना पी एफ कपातीसाठी जबाबदार धरले जाईल. ते यापुढे अनिवार्य राहणार नाही, परंतु ऐच्छिक मानले जाईल. जर अधिक कोणीतरी त्याकडे गुंतवणूक किंवा गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून पाहिले तर ते योगदान अनिवार्य मानले जाईल. याचा अर्थ असा की कंपनीला आता पी एफ मध्ये 1800 पेक्षा जास्त रक्कम जमा करावी लागेल. यापुढे कोणतेही कायदेशीर बंधन राहणार नाही. इथेच सर्वात मोठा प्रश्न आणि कदाचित गोंधळी निर्माण होतो. जर पी एफचे योगदान कमी असेल तर आता अनेकांना प्रश्न पडतो की ई पी एफ आणि ई पी एस यात नेमका फरक काय आहे? ई पी एफ म्हणजे तुमची स्वतःची निवृत्ती बचत, जी व्याजासह वाढते. तर ई पी एस म्हणजे कर्मचारी पेन्शन योजना. यामधून निवृत्तीनंतर दर महिन्याला पेन्शन मिळते. त्यामुळे जर ई पी एस मध्ये कमी योगदान गेले तर भविष्यात मिळणाऱ्या मासिक पेन्शनवर परिणाम होऊ शकतो. म्हणून हा फरक प्रत्येक कर्मचाऱ्याने समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. तर पेन्शनमध्येही कपात होईल का? याचे उत्तर होय आहे. काही प्रमाणामध्ये तसे होऊ शकते. वास्तविक ई पी एस म्हणजे कर्मचारी पेन्शन प्रणाली योजनेत नियुक्त्याच्या योगदानापैकी 8.33% पेन्शन निधीमध्ये जमा होते. पूर्वी कर्मचाऱ्यांचा पगार 15,000 पेक्षा जास्त असला तरी पेन्शनसाठी योगदान दिले जात होते आणि आता कंपनीने ते कमी केले आहे. जर वेतनाची कमाल मर्यादा 15,000 पर्यंत मर्यादित ठेवली तर भविष्यातील पेन्शन पूर्वीपेक्षा कमी असू शकते. ज्या कर्मचाऱ्यांचे योगदान वैध विक्रीच्या आधारावर आधीच दिले जात आहे त्यांच्यासाठी या नियमात कोणताही महत्त्वपूर्ण बदल नाही. आपण हे थोडे सोपे करून एका उदाहरणाने समजून घेण्याचा प्रयत्न करूया. समजा एखाद्याचा मूळ पगार 50,000 आहे. प्रथम त्याच्या पगारातून दरमहा 6,000 पी एफ कापला जात असे आणि कंपनी देखील सुमारे 6,000 जमा करत असे. याचा अर्थ असा की तो त्याच्या सेवानिवृत्तीसाठी दरमहा 12,000 वाचवत होता. जर नवीन नियम लागू झाल्यानंतर कंपनीने फक्त जर एखाद्या व्यक्तीने 15,000च्या वैध मर्यादेनुसार पी एफ जमा केला तर त्याचा पगारातून फक्त 1800 कापले जातील आणि कंपनी देखील फक्त तेवढेच देईल. त्यानुसार 1800 मिळतील. याचा अर्थ सेवानिवृत्तीसाठी दरमहा फक्त 3600 जमा होतील. एखाद्या व्यक्तीच्या हातात येणाऱ्या पगारात अंदाजे 4,200 ने वाढ होईल. याचे फायदे फक्त आजच दिसतात, पण त्यांच्या सेवानिवृत्तीच्या बचतीवर दरवर्षी परिणाम होईल. आता थोडा मोठा हिशोब पाहूया. जर दर महिन्याला 8,400 कमी पी एफ मध्ये जमा झाले तर एका वर्षात ही रक्कम 1 लाखांच्या आसपास पोहोचते. आणि जर अशाच प्रकारे 20 ते 25 वर्षे कमी योगदान झाले तर व्याजासह निवृत्तीवेळी लाखो रुपयांचा फरक पडू शकतो. म्हणजे आज हातात जास्त पगार मिळत असल्यामुळे आनंद वाटेल, पण निवृत्तीच्या वेळी मोठी बचत कमी झाल्याचे लक्षात येऊ शकते. 3.5 महिन्यात 8,400 कमी होतील. त्यामुळे आज जास्त पगार असणे म्हणजे भविष्यात फायदा होईलच असे नाही. पण येथे हे समजून घेणे देखील महत्त्वाचे आहे
की नवीन नियम सर्व कंपन्यांना त्यांचे योगदान त्वरित कमी करण्यास भाग पाडत नाही. जर एखादी कंपनी आणि जर कर्मचारी पूर्वीप्रमाणेच जास्त पीएफ योगदान देणे सुरू ठेवण्यास परस्पर सहमत असतील तर ते तसे करू शकतात. हे अधिक लवचिकता देण्यासाठी आणले गेले होते. सर्व कर्मचाऱ्यांची पेन्शन कमी करण्यासाठी नाही, तर त्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्याला आपली पेन्शन समायोजित करता आली पाहिजे. कंपनीचे पीएफ धोरण समजून घेणे आणि त्याला लागू होणारे योगदान निश्चित करणे महत्त्वाचे आहे. ते तसेच राहणार की त्यात काही मोठे बदल होणार? नवीन नियमासोबतच ईपीएफओ मध्ये इतर काही मोठे बदलही करण्यात आले आहेत. दावा प्रक्रिया सुलभ करण्यासाठी पैसे काढण्याच्या विविध श्रेणी कमी करून फक्त 3 प्रमुख श्रेणींमध्ये रूपांतरित करण्यात आल्या आहे. या व्यतिरिक्त डिजिटल प्रक्रियांना प्रोत्साहन देण्यात आले आहे आणि बऱ्याच प्रकरणांमध्ये पीएफ दाव्यांचा निपटारा जलद करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. केवळ योगदानाचे नियम बदलणे हा उद्देश नाही, तर संपूर्ण ईपीएफओ प्रणाली अधिक सोपी, वेगवान आणि यात पारदर्शकता आणण्याची गरज आहे. एकंदरीत पाहता, नवीन ईपीएफ नियमानुसार सर्व कर्मचाऱ्यांची पेन्शन आपोआप कमी करणे बंधनकारक नाही. आता प्रश्न आहे की कर्मचारी म्हणून तुम्ही काय करावे? सर्वप्रथम तुमच्या कंपनीच्या एचआर किंवा अकाउंट्स विभागाकडून तुमचे पीएफ कोणत्या बेसिक पगारावर जमा होत आहे ते तपासा. त्यानंतर दर महिन्याचा पीएफ पासबुक डाउनलोड करून योगदानाची रक्कम तपासा. जर कंपनीने काही बदल केला असेल तर त्याची माहिती आधीच घ्या, कारण माहिती असणे हेच सर्वात मोठे संरक्षण आहे. प्रत्यक्ष फरक हा तुमची कंपनी सध्या करत असलेल्या पीएफ योगदानाच्या रकमेवर आणि नवीन नियम लागू झाल्यानंतर ती किती रक्कम करेल यावर अवलंबून असेल. कंपनी तिच्या योगदान धोरणात काही बदल करते की नाही? जर तुमची कंपनी पूर्वीपेक्षा जास्त पीएफ योगदान देणे सुरू ठेवत असेल, त्यामुळे तुम्हाला जास्त काळजी करण्याची गरज नाही. पण जर योगदानाची मर्यादा फक्त 1800 असेल तर अनिवार्य रक्कम आहे. मर्यादेपर्यंत प्रतिबंधित केले गेले तर तुमचा हातात येणारा पगार वाढू शकतो, परंतु दीर्घकाळात त्याचा परिणाम पीएफ कॉर्प्स आणि पेन्शन या दोन्हीवर होईल. याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक नोकरदार व्यक्तीने आपल्या वेतन रचनेचा आणि पीएफ योगदानाचा आढावा घेणे महत्त्वाचे आहे. मित्रांनो, आता मला कमेंटमध्ये नक्की सांगा, तुमच्या कंपनीमध्ये पूर्ण बेसिक पगारावर पीएफ जमा होतो का, की फक्त 15,000च्या मर्यादेवर? तुमचा अनुभव इतर कर्मचाऱ्यांनाही उपयोगी पडू शकतो. तसेच हा व्हिडिओ तुमच्या ऑफिसमधील सहकार्यांपर्यंत नक्की शेअर करा. हे स्पष्टपणे समजून घ्या, कारण निवृत्तीची सुरक्षा हा आज घेतलेला एक निर्णय आहे. तुमचे भविष्य तुमच्यावर अवलंबून आहे, त्यामुळे ते तुम्ही काय करता यावर अवलंबून आहे. म्हणून त्यानुसार तुमचा पीएफ कसा असावा हे ठरवा. तुम्हाला किती योगदानाची आवश्यकता आहे आणि नियुक्त्याच्या बाजूने काय आहे, तसेच ते धोरण बदलत असतील तर त्याबद्दलची योग्य माहिती देखील घ्या. एक गोष्ट लक्षात ठेवा, या नियमामुळे प्रत्येक कर्मचाऱ्याच्या पीएफ किंवा पेन्शन आपोआप कमी होणार आहे असे निश्चितपणे म्हणता येत नाही. प्रत्यक्ष परिणाम तुमच्या कंपनीच्या पीएफ धोरणावर आणि तुमच्या वेतन रचनेवर अवलंबून असते. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी अधिकृत माहिती तपासा. सध्यापुरते या व्हिडिओमध्ये इतकेच. काही नवीन अपडेट्स आल्यास मी ते तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. आजसाठी इतकेच. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.